तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम-पी-एस-सीमध्ये नेमके कोणते बदल झालेले आहेत. तर इथे 6 ते 7 बदल आपल्याला बघायला मिळतील. तर आपण जसं एम-पी-एस-सीचं आंदोलन चालू होतं की ऑफलाईन परीक्षा घ्या म्हणून, तर ऑफलाईन परीक्षा होणार आहे. पण ती एकाच वर्षासाठी होणार आहे. पुढे त्यांनी ऑनलाईनच घेण्याचा विचार त्यांनी दर्शवलेला आहे. तर संपूर्ण सविस्तर शुद्धपत्रक आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता दिनांक 16 जुलै 2026 रोजी हे प्रसिद्ध पत्रक किंवा शुद्धीपत्रक रिलीज केलेलं आहे एम-पी-एस-सीने. तर इथे शुद्धीपत्रकच्या खाली तुम्ही बघू शकता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आणि जाहिरात क्रमांक पण त्यांनी दिलेला आहे. तर आता आपण डिटेल बघूयात. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026मधून एकूण 26,619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 26 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. बरोबर. तर आपण या CBT घेऊ नका म्हणून आपलं आंदोलन चालू होतं. आणि तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेल्या मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 27 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. म्हणजे जुलै 27च्या पुढे ज्या परीक्षा होतील त्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार त्यांचा आहे. पण जुलै 2027च्या आधीच्या एक्झाम होणार आहेत त्या सर्व ऑफलाईन असतील असं हे शुद्धीपत्रक म्हणतं आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन किंवा OMR आधारित घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे ग्रुप सीची प्रिलिम्स ही 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 26 रोजी सुधारित दिनांकास 25 ऑक्टोबर 2026 रोजी आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल. म्हणजे इथे त्यांनी अजून 2 चेंजेस दर्शविलेले आहेत. जी आपली 27 सप्टेंबर रोजी ग्रुप सीची प्रिलिम्स होणार होती ती आता 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. आणि त्याने लगेच महाराष्ट्र गट क सेवा म्हणजे ग्रुप सीची प्रिलिम्स 2026ची 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 2 महिन्याचं अंतर आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्समध्ये इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट इथे आपल्याला दिसतोय. उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालील पद्धतीप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे जो काही आपला मुदतवाढ आहे ग्रुप सीच्या प्रिलिम्सच्या फॉर्मसाठी ते आता आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे. तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक इथे असणार आहे 31 जुलै 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 3 ऑगस्ट 26 आहे. आणि इथे त्यांनी अजून एक चेंज केला आहे की ते म्हणत आहेत की चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे आवश्यक आहे. फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे आहे. नंतर महत्त्वाचा बदल जिल्हा केंद्र निवड. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच ग्रुप सीची प्रिलिम्स 2026 OMR पद्धतीने म्हणजेच आपले ज्या आधी होत होते ऑफलाईन तशाच प्रकारे 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी ग्रुप सी प्रिलिम्स 2026चा फॉर्म भरलेला नाही त्यांनी ते जर आता फॉर्म भरत असतील तर त्यांनी जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. आणि ग्रुप सी प्रिलिम्स 2026 करिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदराखालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्ह्यू बटनावर व त्यानंतर सेंटर सिलेक्शन बटनावर क्लिक करून इच्छित जिल्हा केंद्राची निवड करून आपला व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म सबमिट केलेले आहेत त्यांनी काय करायचं माय अकाउंट टॅबवर जायचं आहे. MPC प्रोफाईलमध्ये लॉग इन करून माय अकाउंट टॅबवर गेल्यानंतर व्ह्यू बटनावर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेंटर सिलेक्शन करून आपला आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. वरीलप्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची कार्यवाही दिनांक आता जिल्हा केंद्र निवड कधीपासून सुरू होणार आहे 19 जुलै 2026 पासून 31 जुलै 2026पर्यंत आपण जिल्हा केंद्र निवड करू शकतो. फक्त जिल्हा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आता ज्यांनी फॉर्म आधी सबमिट केलेला आहे
आणि फक्त त्यांना सेंटर सिलेक्शन करायचं आहे, तर त्यांना पुन्हा परीक्षा फीस भरण्याची गरज नाही आहे. वरीलप्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचं म्हणजेच करस्पॉन्डन्स ॲड्रेस विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे. समजा मी फॉर्म भरला आहे, पण मी सेंटर सिलेक्शन केलेलं नाही, तर मला सेंटर कुठलं भेटेल? जे काही मी फॉर्म भरताना करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकलेला आहे तेच मला इथे सेंटर बनवून देण्यात येईल. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली, तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल. म्हणजे समजा तुमचा एखादा जिल्हा आहे, समजा तुमचा पुणे जिल्हा असेल आणि पुण्यामध्ये जर का खूप जास्त जणांनी फॉर्म भरले आणि तिथे जर का आता जागा शिल्लक नाही समजा विद्यार्थ्यांना, तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्या बाजूचा जिल्हा देण्यात येईल असं ते म्हणतं. आणि एकदा निवडलेला अथवा आयोगाने निश्चित केलेला जिल्हा परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्या कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. म्हणजे एकदा तुम्हाला सेंटर भेटलं की भेटलं, पुन्हा त्याच्यात चेंज करता येणार नाही. वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. तर असे काही बदल होते. त्यामधला मेन बदल म्हणजे सध्याची जी परीक्षा आहे ग्रुप सीची प्रिलिम्स, तर ती ऑफलाईनच असणार आहे आणि जुलै 2027च्या नंतर ज्या परीक्षा असतील त्या फक्त ऑनलाईन होतील असं ते म्हणतं आहे. आणि आता जी हे आहे ग्रुप सीची प्रिलिम्स त्यांची डेट चेंज झाली आहे आणि ती आता ग्रुप सीची प्रिलिम्स आपली 25 ऑक्टोबर 26 रोजी होणार आहे आणि ग्रुप सीची मेन्स 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. आणि अर्ज अर्ज सादर करायचा अंतिम दिनांक पण त्यांनी वाढवलेला आहे. 31 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सेंटर सिलेक्शन करायचं तुम्हाला कधीपासून 19 जुलैपासून 31 जुलैपर्यंत तुम्ही सेंटर सिलेक्शन करू शकता. तर हे काही मेजर बदल आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब